मित्रांनो, हे मसाले घेतले आहेत आणि हे 8 किलो चिकन आहे. या चिकनमध्ये आता हे सगळे मसाले, हळद मसाला, बिर्याणी मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि हे सगळे मिक्स करून मी घेणार आहे. सर्व यात टाकायचं आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यात मी हे तेल पण टाकणार आहे, जेमिनी ऑइल. त्यानंतर मी चितळे बंधूची 2 दही घेतल्यात, ते मी यात मॅरिनेशनसाठी टाकणार आहे. ते टाकल्यावर चांगलं मॅरिनेशन होते. आता हे बघा, चांगलं मॅरिनेशन मी करून घेईल. तुम्ही बघू शकता. हे बघा, कलर पण मस्त आला आहे, त्याचा रंग. आता मी चुलीवर आग पेटवली आणि टोप ठेवलेला आहे. त्यात पाणी ठेवलं आहे. तांदूळ भिजवून ठेवले आहेत मी. आता त्यात हे मी खडे मसाले टाकतो. मीठ टाकलं. हे खडे मसाले मी त्यात टाकले. त्यात लिंबू पिळायचं आहे आणि त्यात एक मिरची, अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं ते. मग मी बासमती तांदूळ भिजवलेला 5 किलो तांदूळ भिजवला मी त्यात टाकणार आहे. पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्यात मी तांदूळ हे टाकलेले आहेत. मस्त त्याला ढवळून घ्यायचं. आणि आता बघा, तांदूळ पण शिजलेले आहेत मस्त. 50% हे तांदूळ आपल्याला बॉइलिंग करून घ्यायचे आहेत. हे कांदा, टॅमॅटो आणि मिरची वगैरे आहे सर्व. त्यात मी आता ऑइल टाकतो आहे. तर मी त्याचा बरिस्ता बनवायला मी हे कांदा टाकलेला आहे 1 किलो. तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर कसा आलेला आहे, बरिस्ता. आणि हा मी फ्रीजरमध्ये नंतर ठेवला, त्यासाठी तो खूप हे होतो, कडक होतो. आता परत मी त्याचा कांदा टाकला त्याच्यामध्ये, तेलामध्ये. आता आपल्याला जे मॅरिनेशन केलेलं चिकन, आता मी त्यात टॅमॅटो पण टाकतो. हे चांगलं मस्तपैकी हे करायचं आहे. आता चिकन बिर्याणी मिक्स मसाला याच्यात मी टाकणार आहे. तर बघा, मी त्यात चिकन बिर्याणी मसाला टाकला. मी ऑलरेडी चिकन बिर्याणी मसाला हे मॅरिनेशनमध्ये 4 पॅकेट टाकलेले आहेत. यात मी हे वाटण टाकतो आहे, मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट. मस्तपैकी मी त्याला चमच्याने हलवून घेणार आहे. आता हे मॅरिनेशन केलेलं 8 किलो चिकन बघा मस्त झालेलं आहे. ते टाकलं मी याच्यामध्ये. आहा, काय मस्त वाटते. चांगलं त्याला मस्त ढवळून घ्यायचं, म्हणजे ते एकजीव होईल सगळं. 10-15 मिनटं हे चिकन शिजवायचं चांगलं. त्यात थोडा पाणी पण घालायचं, 1 ग्लास. हे बघा, मस्त चिकनला तेल सुटलेलं आहे. बघू शकता तुम्ही चिकन. त्यात मी पाणी टाकलं होतं थोडासा. तर मी वरून कोथिंबीर टाकतो आहे. आता आपली बिर्याणीसाठी रेडी झालेली आहे. तर मी त्याच्यामध्ये बासमती तांदूळ टाकतो आहे, बासमती राईस. हे बघा, टाकलेलं आहे ऑलरेडी. आता मी सर्व तांदूळ टाकून घेणार आहे, राईस. मस्तपैकी त्याला एकदम लेवलमध्ये करायचं. अर्धं चिकन मी काढून ठेवलं आहे, ते चिकन त्याच्यावर मला परत टाकायचं आहे. आता मी परत बघा, त्याच्यावर मी आता बरिस्ता टाकतो आहे. मस्त कशी, किती मस्त छान दिसते, एकदम भारी. कोथिंबीर टाकली आता मी. कॉम्बिनेशन चांगलं वाटते. आता जे मी चिकन काढून ठेवलेलं होतं ना, ते पण मी याच्यावरती टाकणार आहे. 2 लेअर लावणार आहे मी चिकनच्या. आता परत त्याच्यावर थोडा भात काढून ठेवलेला राईस, तो टाकला मी. हा बघा, मी तो राईस एकजीव केला आणि म्हणजे समान करून घेतलं एकदम परफेक्ट. परत त्याच्यावर बरिस्ता टाकतो वरून राहिलेला. आणि आता मी त्याच्यावर परत कोथिंबीर टाकतो आहे, म्हणजे थोडा कॉम्बिनेशन चांगलं वाटते ना. आता मी टोमॅटो कापून ठेवली होती गोल सर्कलमध्ये, ती पण याच्यावर टाकायची आहेत, ठेवायची आहेत.
दिसायला चांगलं वाटते आणि ते खायला पण मस्त वाटते. मस्त वाटते. आता मी कलर टाकलो. मी सुकेच कलर टाकले बिर्याणीचे कलर, पिवळा, लाल आणि हिरवा. आणि त्या कलरवर मी नंतर त्याच्यावर तूप टाकलं आहे, जेणेकरून ते तूप त्याच्या कलरसोबत खाली जाईल आणि कलर पण खाली होऊन तो मिक्स होईल. हा हिरवा कलर टाकला मी आता. आणि त्याला आता सुगंध येण्यासाठी मी आता हे इंगोल, आपला कोयला इंगोल असतो तो ठेवला, त्याच्यावर तूप टाकलं, म्हणजे त्याच्यामध्ये ते थोडा सुगंध येईल, त्याचा फ्लेवर येईल. बघा आता आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि बिर्याणी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बाय बाय.